नमस्कार. 12 ऑगस्ट. 12 ऑगस्ट हा दिवस भारतातील ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉक्टर रंगनाथन यांचा जयंती दिवस म्हणून साजरा केला जातो. हा दिवस देशभर राष्ट्रीय ग्रंथपाल दिन म्हणून संपन्न होतो. या विशेष दिनानिमित्त आज मी माझ्या ग्रंथपाल म्हणून झालेल्या प्रवासातील काही अनुभव आपल्यासमोर मांडत आहे. हा प्रवास एखाद्या व्यक्तीचा नसून वाचनावर प्रेम करणाऱ्या असंख्य माणसांच्या सहकार्याने घडलेल्या एका वाचन चळवळीचा आहे. लहानपणापासूनच पुस्तकांविषयी असलेले आकर्षण, पुस्तकांच्या सहवासात मिळालेले संस्कार आणि ग्रंथालय शास्त्राचे शिक्षण यामुळे आयुष्याची दिशा निश्चित झाली. 1997 साली आबासाहेब अत्रे प्रशालेत ग्रंथपाल म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला. आर्थिकदृष्ट्या तो कठीण निर्णय होता, पण वाचन संस्कृतीसाठी काम करण्याचा आनंद त्याहून मोठा होता. शाळेच्या ग्रंथालयासाठी पुस्तकांची कमतरता जाणवली तेव्हा ग्रंथ तुला हा छोटासा उपक्रम सुरू झाला. त्यातून पुढे ग्रंथभेट चळवळीची सुरुवात झाली. अनेक साहित्यिक, कलाकार, प्रकाशक, ग्रंथदाते आणि वाचनप्रेमींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आज या सामूहिक प्रयत्नातून 1 लाखाहून अधिक पुस्तके आणि सुमारे 1.5 कोटी रुपयांचे ग्रंथ शेकडो ग्रंथालये, वाचनालये आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले आहेत. करोना काळात घरोघरी असावी ग्रंथसंपदा हा उपक्रम सुरू केला. मोबाईलच्या पडद्यापलीकडे मुलांच्या हातात पुन्हा पुस्तक यावे हा त्यामागचा साधा उद्देश होता. हजारो बालपुस्तके अनेक घरांपर्यंत पोहोचली आणि अनेक पालकांनी त्याचे मनापासून स्वागत केले. मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून बालसाहित्यकार इंदिरा अत्रे वाचन कक्ष उभारण्याची संधी मिळाली. पुस्तकांचे झाड, पुस्तकहंडी, वाचन कट्टा, लेखक भेट, कलावंत भेट, अभिवाचन असे विविध उपक्रम राबवताना मुलांच्या डोळ्यातील आनंद हेच सर्वात मोठे समाधान ठरले. या प्रवासात बालसाहित्य लेखन, संदर्भ ग्रंथ निर्मिती, युट्यूबच्या माध्यमातून वाचन प्रसार आणि 4 लाखांहून अधिक संदर्भ कात्रणांचा संग्रह उभारण्याचे कामही करता आले. या सर्वांमागे एकच ध्यास होता, पुस्तक वाचकापर्यंत पोहोचले पाहिजे. मात्र या प्रवासाकडे मी कधीच माझे वैयक्तिक कार्य म्हणून पाहिले नाही. या चळवळीमागे असंख्य ग्रंथदाते, साहित्यिक, प्रकाशक, मित्र, सहकारी, शिक्षक, विद्यार्थी, कलावंत, संस्थांचे पदाधिकारी आणि पुस्तकांवर प्रेम करणारी हजारो माणसे उभी आहेत. त्यांच्या विश्वासामुळे, प्रेमामुळे आणि सहकार्यामुळेच हे कार्य शक्य झाले. मी स्वतःला या वाचन चळवळीतील एक निमित्त मात्र कार्यकर्ता मानतो. या सर्वांविषयी माझ्या मनात कायम कृतज्ञतेची भावना आहे. ग्रंथपाल म्हणजे केवळ पुस्तकांची देखभाल करणारी व्यक्ती नव्हे, तर पुस्तक आणि वाचक यांच्यामध्ये प्रेमाचा सेतू उभारणारा संस्कार करता आहे. हा विचार अधिकाधिक दृढ व्हावा, प्रत्येक घरात ग्रंथसंपदा निर्माण व्हावी, प्रत्येक मुलाच्या हातात पुस्तक पोहोचवावे. अन्न, वस्त्र, निवारा याप्रमाणेच वाचन आणि ग्रंथ ही सुद्धा मूलभूत गरज आहे असे समाजाला पटावे आणि वाचन संस्कृती अधिक समृद्ध व्हावी. हीच राष्ट्रीय ग्रंथपाल दिनानिमित्त मनापासून भावना.